सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। भडगाव तालुक्यातील वाघगिरणा नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन करून ते डंपर व ट्रॅक्टरद्वारे गिरणा नदीपात्रात भरत असताना काल मध्यरात्री 1:30 सुमारास भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांच्यासह पथकातील कर्मचारी यांनी धडक कारवाई करत 3 डंपर, 1 जेसीबी, 1 ट्रॅक्टर जप्त केले। याबाबत सदर जेसीबी, डंपर व ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं महसूल प्रशासनानं सांगितलंय। हे डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर मालक पारोळा येथील असल्याचं महसूल पथकानं सांगितलंय। या कारवाईतील 1 डंपर, 1 जेसीबी भडगाव तहसील कार्यालय आवार व 2 डंपर ITI कॉलेज या ठिकाणी जमा करण्यात आले आहेत। या जेसीबी, ट्रॅक्टर, डंपरांवर महसूल विभागाची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून कारवाईत सातत्य राहणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीमती शीतल सोलाट यांनी दिली आहे। ही कारवाई तहसीलदार श्रीमती शीतल सोलाट यांच्यासह मंडळ अधिकारी भडगाव कुणाल कोळी, भाऊसाहेब, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद पाटील, MJ खाटीक, प्रशांत कुंभारे, VP शिंदे, PA हलकारे, भडगाव महसूल सहाय्यक महादू कोळी, पोलीस पाटील वाघ रमेश शिरसाट, पोलीस पाटील वडजी कैलास मोरे, महसूल सेवक वाघ विशाल सूर्यवंशी, महसूल सेवक वडजी राजेंद्र शेवरे, महसूल चालक लोकेश वाघ व भडगाव पोलीस ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, पोलीस चालक संभाजी पाटील, गृहरक्षक दलाचे रामचंद्र सोनवणे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर भिल, सोमनाथ नरवाडे कर्मचारी यांच्या पथकानं केली आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।